11th केमिस्ट्री लेक्चर आपला चॅप्टर चालू आहे हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन म्हणजे द स्टडी ऑफ कंपाऊंड्स कंटेनिंग हायड्रोजन अँड कार्बन, त्यांना म्हणतो आपण हायड्रोकार्बन्स. ह्याच्यामध्ये आपण अल्केन्स स्टडी केले होते. अल्केन्समध्ये अल्केन्सचा जनरल फॉर्म्युला, अल्केन्स म्हणजे काय, त्यानंतर त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज, देन फिजिकल प्रॉपर्टी नंतर त्याच्या रिॲक्शन्स बघितल्या होत्या. त्यानंतर अल्केन्स स्टार्ट केलं होतं. त्यानंतर त्यामध्ये अजून एक इम्पॉर्टंट पार्ट आहे तो म्हणजे आयसोमेरिझम इन अल्केन्स. त्यानंतर अल्किन्स म्हणजे काय असतात, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. त्यानंतर अल्किन्समध्ये प्रिपरेशन मेथड, त्याच्यामध्ये पण आपण आयसोमर्स बघितले दोन टाईपचे, स्ट्रक्चरल जॉमेट्रिकल आयसोमर्स. स्ट्रक्चरल आयसोमरमध्ये चेन आणि पोझिशन आयसोमर्स हे दोन टाईप बघितले होते. त्यानंतर जॉमेट्रिकलमध्ये सिस ट्रान्स. त्यानंतर प्रिपरेशन मेथड नंतर लास्ट लेक्चरला आपण फिजिकल प्रॉपर्टीज स्टडी केल्या होत्या त्याच्या. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण त्याचे केमिकल प्रॉपर्टी स्टडी करणार आहोत. केमिकल प्रॉपर्टी म्हणजेच काय असतं तर केमिकल रिॲक्शन्स. चला तर मग आपण आजचं लेक्चर स्टार्ट करूया. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किन्स. अल्किन्स आर मोर रिॲक्टिव्ह दॅन अल्केन्स. अल्केन्सपेक्षा अल्केन्स काय असतात, मोर रिॲक्टिव्ह असतात, कारण त्यांच्याकडे काय असतो, पाय बॉन्ड त्याच्यामध्ये असतात. कारण अल्किन्समध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो, डबल बॉन्डमध्ये एक पाय बॉन्ड आणि एक सिग्मा बॉन्ड. पण तसं अल्केन्समध्ये काय असतं, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असल्यामुळे त्याच्यामध्ये फक्त सिग्मा बॉन्ड असतो, पाय बॉन्ड नसल्यामुळे ते काय असतात, लेस रिॲक्टिव्ह असतात. सो अल्किन्स आर मोर रिॲक्टिव्ह दॅन अल्केन्स ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स. पाय बॉन्डमधले जे इलेक्ट्रॉन्स असतात त्याच्यामुळे तो काय असतं, मोर रिॲक्टिव्ह असतं. दे अंडरगो इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन. आता इलेक्ट्रोफिलिक म्हणजे काय असतं, ई प्लस. बघा हे आता आपण परत बघणार आहे एका चॅप्टरमध्ये. इलेक्ट्रोफाईल म्हणजे काय असतं, ई प्लस. आता ई प्लस कधी तयार होतो, जेव्हा इलेक्ट्रॉन याच्याकडे डिफिशियन्सी असते. बघा ई प्लस कधी असतो, इलेक्ट्रॉन ह्याने डोनेट केल्यानंतर. ई प्लस कधी असतो, इलेक्ट्रॉन हा डोनेट जेव्हा करतो, त्याचे इलेक्ट्रॉन्स देतो, तेव्हा काय होतो, ई प्लस तयार होतो. जसं की Na प्लस. जेव्हा त्याच्या लास्टच्या ह्याच्यातला इलेक्ट्रॉन तो देतो तेव्हा काय होतो, Na प्लस तयार होतो. तसंच काय होतं, हे ई प्लस इलेक्ट्रोफाईल म्हणजे काय असतं, ई प्लस असल्यामुळे हे कशा अटॅक करतं तर इलेक्ट्रॉन रिच सेंटर, जिथं मायनस चार्ज असेल. इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस असतात ई प्लस, त्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स कमी असतो, प्लस पॉझिटिव्ह चार्ज आहे, म्हणजे काय असणार आहेत, इलेक्ट्रॉन एक कमी असणार आहे. सो त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो, प्रोटॉन्स जास्त असतात, त्यामुळे इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस विच अटॅक्स ऑन इलेक्ट्रॉन रिच सेंटर. प्लस असल्यामुळे जिथं जास्त इलेक्ट्रॉन क्लाउड असेल, निगेटिव्ह सेंटर असेल, तिथं ते काय करतं, अटॅक करतं. म्हणून ई प्लसला काय म्हणतात, इलेक्ट्रोफाईल, इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस विच अटॅक्स ऑन इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस. तसं न्यूक्लिओफाईल काय असतं, NU मायनसनं डिनोट करतात. बघा न्यूक्लिओफाईल कशाने डिनोट करतात तर NU मायनसनं. ते काय असतं, इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस, मायनस असल्यामुळे रिच स्पेसिस विच अटॅक ऑन इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस. जिथं इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेस असतात त्याच्यावरती न्यूक्लिओफाईल अटॅक करत असतं. मग हे ज्या अल्किन्सच्या रिॲक्शन्स आहेत ते काय करतात, इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन, इलेक्ट्रोफाईल ॲड करण्याच्या रिॲक्शन्स करतात. आता फक्त इतकंच लक्षात ठेवा, इलेक्ट्रोफाईल म्हणजे ई प्लस, इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस विच अटॅक्स ऑन इलेक्ट्रॉन रिच सेंटर. डिफरंट रिॲक्शन्स ऑफ अल्किन्स आर गिव्हन बिलो. आता रिॲक्शन दिलेत बघा अल्किनच्या. फर्स्ट रिॲक्शन आहे ॲडिशन ऑफ डायहायड्रोजन, त्यालाच काय म्हणतात, हायड्रोजनेशन रिॲक्शन. रिॲक्शन ऑफ ॲडिशन ऑफ डायहायड्रोजन, त्याला काय म्हणायचं, हायड्रोजनेशन रिॲक्शन. म्हणजे कोणती रिॲक्शन, ॲडिशन करायचं, हायड्रोजन ॲड करण्याची जी रिॲक्शन होती, आपण अल्किन्सची बघितली होती बघा. अल्काईनची जी रिॲक्शन होती ट्रिपल बॉन्डची, सिस आणि ट्रान्स आयसोमर्स आपण बघितलेलं ट्रान्झिशन. मग आता इथं काय होतं, फक्त डबल बॉन्डेड सोबत हायड्रोजन ॲड करायचे, डबल बॉन्डेड कार्बन. कारण अल्किनच्या रिॲक्शन बघतोय म्हणजे काय असेल, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. डायहायड्रोजन म्हणजे कॅल्क्युलेटेड अमाऊंट, आपल्याला एक बॉन्ड रिमूव्ह करायचं आहे, सिंगल बॉन्डेड कंपाऊंड मिळतं. मग एक हायड्रोजन या कार्बनला जातो, दुसरा हायड्रोजन दुसऱ्या कार्बनला जातो आणि सिंगल बॉन्डेड स्ट्रक्चर होतं. जसं आपण हायड्रोजनेशन ऑफ ह्याचं बघितलं होतं, अल्काईनचं बघितलं, तशीच अल्किनची पण रिॲक्शन होते, फक्त इथं ट्रिपल बॉन्ड होता, इथं काय घ्यायचं, डबल बॉन्ड. तशीच ती रिॲक्शन आहे ॲडिशन ऑफ डायहायड्रोजन और हायड्रोजनेशन. देन ॲडिशन ऑफ हॅलोजन्स और हॅलोजनेशन. आता आपण डिहॅलोजनेशन बघितलं होतं बघा. डिहॅलोजनेशन म्हणजे काय करतो आपण, रिमूव्हल ऑफ हॅलोजन्स. आता ॲडिशन ऑफ हॅलोजन म्हणजे काय असतं, हॅलोजनेशन म्हणजे ॲडिशन ऑफ हॅलोजन काय करायचे, ॲड करायचे. म्हणजे आता डबल बॉन्ड जिथं असतो तिथं त्या दोन कार्बनला हॅलोजन ॲड करायचे आणि सिंगल बॉन्डेड कंपाऊंड मिळते. तर हॅलोजन तुम्हाला ॲड होऊन कंपाऊंड मिळतं. आधी आपण हॅलोजन असलेलं कंपाऊंडमधून हॅलोजन रिमूव्ह करत होतो आणि डबल बॉन्डेड कंपाऊंड
तिथं प्रोडक्ट काढत होतं. इथं त्याच्या रिव्हर्स रिॲक्शन्स होतात. अगोदर तुमचं डबल बॉन्डेड कंपाऊंड असणार, त्याच्यापासून काय करायचं, त्याच्यामध्ये हॅलोजन ॲड करून हॅलोजनेटेड कंपाऊंड तयार करायचं, त्याला म्हणतात हॅलोजनेशन. एक एक रिॲक्शन बघितलं तुमच्या ते लक्षात येईल आपण कसं करणार आहे ते. अल्किन्स कन्व्हर्टेड इंटू द करस्पॉन्डिंग विसिनल डायहॅलाइड बाय ॲडिशन ऑफ हॅलोजन्स. तर जेव्हा त्याच्यामध्ये आपण हॅलोजन्स ॲड करू, समजा असं एक सी डबल बॉन्ड सी हे स्ट्रक्चर आहे, इकडं काय कोणतेही ग्रुप असतील, आता याच्यामध्ये काय ॲड करणार आहे आपण, हॅलोजनेशन म्हणजे CL कोणते क्लोरीन वगैरे त्याच्यामध्ये ॲड करणार. CL असेल, ब्रोमीन असेल, BR2 वगैरे असतील, मग CL ॲड केला तर समजा ह्याला CL ॲड केलं, ह्याला एक CL ॲड केला, मग एक बॉन्ड तुमचा काय होईल इथला रिमूव्ह होईल, कारण आपण तिथं CL अटॅच केले. मग CL अटॅच झाल्यामुळे काय म्हणतो, एक आपण ॲडजस्टंट कार्बनला असतील तर त्याला काय म्हणतात विसिनल डायहॅलाइड्स. हे CL कशासाठी, डायसाठी शब्द येईल, डाय हॅलाइड्स ॲडजस्टंट कार्बनला असणार म्हणून त्यांना काय म्हणतात विसिनल डायहॅलाइड्स. सो अल्किन्स आर कन्व्हर्टेड इंटू द करस्पॉन्डिंग विसिनल डायहॅलाइड्स बाय द ॲक्शन ऑफ हॅलोजन. हॅलोजनसोबत रिॲक्शन केली की विसिनल डायहॅलाइड्स मिळतात, आणि विसिनल डायहॅलाइडचं डिहॅलोजनेशन केलं, त्याच्यातून 2 हॅलोजन रिमूव्ह केले तर आपल्याला काय मिळतं, अल्किन्स मिळतं. त्याच्या रिव्हर्सच रिॲक्शन आहे. तर रिॲक्शन आपण बघत गेलं तुम्हाला समजेल. प्रिपरेशन मेथड ज्या होत्या त्याच्याच रिव्हर्स रिॲक्शन आहे. त्या प्रिपरेशन मेथडमध्ये आपण रिमूव्ह करत होतो, ह्या रिॲक्शनमध्ये काय करायचं आपल्याला ॲड करायचं आहे. केमिकल प्रॉपर्टीजमध्ये केमिकल रिॲक्शनमध्ये फक्त ॲड करत जायचं आहे. चला मग बघूया आपण रिॲक्शन. हे बघा इतर रिॲक्शन दिली आहे. आता अल्किन मगाशी मी दाखवली तीच आहे, सी डबल बॉन्ड सी, आणि पुढं ते तुम्हाला सबस्ट्युएंट इथं हे दिसतंय, हे म्हणजे काय हायड्रोजन असतील किंवा R ग्रुप असतील, प्लस X2 म्हणजे क्लोरीन असेल, ब्रोमीन, आयोडीन कोणतेही असतील, Cl2 और BR2 CCl4 रूम टेम्परेचर. CCl4 म्हणजे कार्बन टेट्राक्लोराइड, आणि रूम टेम्परेचरला ही रिॲक्शन होते. टेम्परेचरची इथं गरज नाही. मग काय होतं, हे X2 मधला एक X ह्या कार्बनला, दुसरा X दुसऱ्या कार्बनला, आणि काय मिळतात विसिनल डायहॅलाइड. सिंगल बॉन्डेड कंपाऊंड मिळतं, डबल बॉन्ड तुमचा पूर्ण निघून जातो, विसिनल डायहॅलाइड्स तयार होतात. हीच रिॲक्शन आपण रिव्हर्स केली होती बघा. विसिनल डायहॅलाइड सोबत झिंकसोबत रिॲक्शन केली की X2 बाहेर पडतं आणि आपल्याला डबल बॉन्डेड कंपाऊंड मिळतो. अशी रिव्हर्स पण होऊ शकते. आयोडीन फेल्स टू रिॲक्ट. आता जनरली आयोडीनची याच्यासोबत रिॲक्शन होत नाही. त्याच्यानंतर आता नेक्स्ट दिली क्लोरीनची दिली CH डबल बॉन्ड CH प्लस Cl2 CCl4 रूम टेम्परेचर गिव्ज काय मिळणार आहेत. आता इथं काय आहेत Cl2 आहेत. सो Cl ह्या कार्बनला एक आणि ह्या कार्बनला एक अटॅच होईल, आणि तुम्हाला काय मिळेल 1,2 डायक्लोरो इथेन. स्ट्रक्चर काय होतं, हे 1,2 डायक्लोरो इथेन, कारण स्ट्रक्चर 2 कार्बनचं काय असतं इथे, अल्केन कोणता असतो इथेन, आणि फर्स्ट अँड सेकंडला क्लोरीन ग्रुप आहे म्हणून काय म्हणतात त्याला 1,2 डायक्लोरो इथेन. येते लक्षात रिॲक्शन. हॅलोजनेशन रिॲक्शन म्हणजे ॲडिशन ऑफ हॅलोजन टू अल्किन्स. हॅलोजनेशन ऑफ अल्किन्स म्हणजे काय करायचं, ॲडिशन ऑफ हॅलोजन्स. कोणतेही हॅलोजन्स ॲड करायचे म्हणजे ब्रोमीन आणि क्लोरीन आपण त्याच्यामध्ये ॲड करू शकतो. रिॲक्शन कंडिशन काय आहे, CCl4 हे पाहिजे, कॅटलिस्ट CCl4 किंवा सॉल्वंट आहे ते CCl4 कार्बन टेट्राक्लोराइड. रूम टेम्परेचरला फक्त जे 2 हॅलोजन्स असतात त्यातला एक हॅलोजन एका कार्बनला अटॅच करायचा, दुसऱ्या कार्बनला दुसरा हॅलोजन, आणि आपल्याला काय मिळतात विसिनल डायहॅलाइड्स मिळतात. त्यानंतर नेक्स्ट रिॲक्शन दिली आहे CH3 CH डबल बॉन्ड CH2. हे काय प्रोपीन प्लस BR2 CCl4. आता BR2 कुठं अटॅच करायचा, जिथं डबल बॉन्डेड कार्बन आहे तिथं. इथे एक BR येईल, इथे एक BR येईल. आहे का बघा स्ट्रक्चर तेच, CH3 CHBr CHBrH. याचं नाव काय येईल 1,2 डायब्रोमो प्रोपेन. हे काय मिळतं आपल्याला कंपाऊंड मिळतात. म्हणजेच ॲडिशन ऑफ ब्रोमीन इज युजफुल टेस्ट फॉर डिटेक्शन ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड ऑफ अननोन कंपाऊंड. आता इथं हे जे ब्रोमीन आहे, ब्रोमीन वॉटर कशासाठी यूज केलं जातं, ब्रोमीन वॉटर असतं डिटेक्शन ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड डिटेक्ट करण्यासाठी, किंवा अनसॅच्युरेशन कंपाऊंड सॅच्युरेटेड आहे का अनसॅच्युरेटेड आहे हे डिटेक्शन करण्यासाठी हे ब्रोमीन वॉटर यूज केलं जातं. जेव्हा कंपाऊंड जर अनसॅच्युरेटेड असेल, बघा मी काय म्हणते, कंपाऊंड जर अनसॅच्युरेटेड असेल म्हणजे कार्बन कार्बन त्याच्यामध्ये डबल बॉन्ड असेल, तर जर तुम्ही ब्रोमीन सोबत रिॲक्ट केलं तर ते कंपाऊंड काय होतं तर कलरलेस होतं. जर ब्रोमीन सोबत रिॲक्ट केलं तर ते काय होतं कलरलेस होतं, म्हणजे तिथं काय होतं ब्रोमीन वॉटरचा कलर डिसअपेअर होतो. ते कंपाऊंड काय होतं कलरलेस होतं, म्हणजे तिथं काय होतं तर ते कंपाऊंड काय कलरलेस जर झालं तर त्याच्यावरनं काय ओळखायचं, तिथं रिॲक्शन झाली, ह्या डबल बॉन्डची रिॲक्शन होऊन तिथं BR अटॅच झाला, त्यामुळे ते कंपाऊंड काय होतं कलरलेस होतं. त्यामुळे त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड कंपाऊंड अनसॅच्युरेटेड कंपाऊंड
प्रेझेंट आहेत असं ओळखलं जातं जर कलरलेस झालं तर. आणि जर कलरलेस नाही झालं तर कंपाऊंडच काय असतं, सॅच्युरेटेड असतो. त्याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड नसतं, सिंगल बॉन्ड असतं. सिंगल बॉन्ड असल्यामुळे Br त्याच्यासोबत रिॲक्ट होत नाही. Br आहे तसं रेड ब्राऊन कलर, जो नॉर्मल ब्रोमिनचा जो कलर असतो तो काय असतो, रेड ब्राऊन. ते आहे तसं रेड ब्राऊन राहतं. जर रेड ब्राऊन आहे तसं राहिलं तर त्याच्यावरून काय ओळखतात, कंपाऊंड काय सॅच्युरेटेड आहे, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे. जर डबल बॉन्ड असता तर Br काय होतं, तिथं ते जे डबल बॉन्ड आहे त्या दोन कार्बनला काय होतं, जाऊन अटॅच होतं आणि तिथं सिंगल बॉन्ड तयार करतं. त्यामुळे ब्रोमिन तिथं युटिलाइज होतं आणि ब्रोमिन काय होतं, कलरलेस होतं. म्हणून त्याच्यावरून जर ब्रोमिन कलरलेस झालं तर काय ओळखतात, कंपाऊंड अनसॅच्युरेटेड आहे, त्याच्यामध्ये डबल बॉन्ड आहेत. आणि जर ब्रोमिन कलरलेस नाही झालं, आहे तसा कलर राहिला रेड ब्राऊन, तर कंपाऊंड काय असतं, सॅच्युरेटेड असतं. कार्बन कार्बन त्याच्यामध्ये सिंगल बॉन्ड असल्यामुळे ते काय होत नाही, त्याच्यासोबत रिॲक्ट होत नाही आहे, त्या कलर्स देतं. म्हणून त्याच्यासाठी पण सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड ओळखण्यासाठी पण ब्रोमिन यूज केलं जातं. सो ॲडिशन ऑफ ब्रोमिन इज युजफुल टेस्ट फॉर डिटेक्शन ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड इन अननोन कंपाऊंड. एखाद्या अननोन कंपाऊंडमध्ये ते डबल बॉन्ड त्याच्यामध्ये आहे का नाही हे ओळखण्यासाठी पण ब्रोमिन यूज केलं जातं. रेड ब्राऊन कलर ऑफ ब्रोमिन रॅपिडली डिसअपेअर इन कार्बन टेट्राक्लोराइड सोल्युशन ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड इज प्रेझेंट इन द कंपाऊंड. जर डबल बॉन्ड असेल तरच ते त्याच्यासोबत रिॲक्शन करतं आणि कलरलेस होतं. आणि जर सिंगल बॉन्ड असेल तर ब्रोमिनचा कलर आहे तसा राहतो. म्हणून ते ब्रोमिन कशासाठी यूज केलं जातं, सिंगल बॉन्ड आहे का डबल बॉन्ड आहे हे ओळखण्यासाठी ते ब्रोमिन तिथं यूज केलं जातं. प्रिलिमिनरी टेस्ट असतात अननोन कंपाऊंडच्या, त्या ओळखण्यासाठी ब्रोमिन तिथं यूज केलं होतं. समजली तुम्हाला रिॲक्शन. हॅलोजिनेशन रिॲक्शन फर्स्ट कोणती बघितली होती आपण, हायड्रोजनेशन. हायड्रोजनेशनमध्ये फक्त हायड्रोजन ॲड करायचे, जे आपण अल्काइन्सचं बघितलं होतं तसंच सेम अल्किनच्या बाबतीत करायचं. मग निकेल, तिथं निकेल कॅटलिस्ट घेतला तरी चालतो, प्लॅटिनम किंवा पॅलॅडियम वगैरे कॅटलिस्ट घेऊन फक्त हायड्रोजन ॲड करायचे आणि डबल बॉन्डचं कन्व्हर्शन सिंगल बॉन्डमध्ये करायचं. जसं की कार्बन कार्बन जो डबल बॉन्ड असेल तुमचा प्लस हायड्रोजन HH, काय मिळतं इथं, कोणता कॅटलिस्ट घ्या, रिडक्शन करायचं आपल्याला. हायड्रोजन ॲड करतो म्हणजे काय करतं, डबल बॉन्डचं पण रिडक्शन करतोय किंवा ॲडिशन ऑफ हायड्रोजन, त्यालाच म्हणतात रिडक्शन. मग निकेल कॅटलिस्ट चालेल, रॅनी निकेल किंवा H2Ni, प्लॅटिनम पण चालतो, पॅलॅडियम चालतं, कोणताही मेटल तिथं चालतो. मग काय होणार बघा, इथं काय येईल, इथं एक हायड्रोजन, इथं एक हायड्रोजन येईल. म्हणजेच काय स्ट्रक्चर होईल आपलं, जर इथं हे जे बॉन्ड्स असतील नॉर्मल, इथं पण हायड्रोजन कन्सिडर करा. CH2 डबल बॉन्ड CH2 हे स्ट्रक्चर आहे. हायड्रोजनेशन रिॲक्शन सांगते मी बघा, CH2 डबल बॉन्ड CH2 आणि ॲड काय करणार आहे आपण, HH, अजून एक हायड्रोजन ॲड केला तर काय होतील, CH3 आणि हा बॉन्ड निघून जाईल. मग काय मिळेल आपल्याला, स्ट्रक्चर इथेन तयार होईल. म्हणजे इथं काय मिळतं, करस्पॉन्डिंग अल्केन्स मिळतात. ही रिॲक्शन तिथं कॅटलिस्ट प्लॅटिनम, निकेल, त्यानंतर पॅलॅडियम वगैरे कॅटलिस्ट वापरले तरी चालतात. त्यानंतरची नेक्स्ट रिॲक्शन बघितली हॅलोजिनेशन. हॅलोजिनेशनमध्ये काय ॲड करतो आपण, हॅलोजन्स फ्रॉम ॲडजसंट कार्बन, आपल्याला काय मिळतात, व्हिसिनल डायहॅलाइड्स तिथं मिळतात. त्यानंतरची थर्ड रिॲक्शन आहे बघा आता, ॲडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड हायड्रोजिनेशन. कोणती रिॲक्शन आहे, थर्ड, ॲडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड्स ऑर हायड्रोहॅलोजिनेशन. मी हायड्रोजनेशन म्हटलं. ॲडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड म्हणजे काय, हायड्रोहॅलोजिनेशन म्हणजे काय काय ॲड करायचं बघा, हायड्रोजन आणि हॅलाइड्स ॲड करायचे, हॅलोजन ॲड करायचं, म्हणून त्याला काय म्हणतात, हायड्रोहॅलोजिनेशन. जसं डिहायड्रोहॅलोजिनेशन होतं. डिहायड्रोहॅलोजिनेशनमध्ये आपण काय करतो, रिमूव्हल ऑफ, डी म्हणजे रिमूव्हल, हायड्रोजन आणि हॅलोजन हे रिमूव्ह करतो, त्याला डिहायड्रोहॅलोजिनेशन म्हणतात. आता इथं काय करायचं, ॲड करायचं आहे. ॲड काय करायचं, हायड्रोजन आणि हॅलोजन ॲड करायचं, म्हणजे H आणि X. H म्हणजे हायड्रोजन, X म्हणजे हॅलोजन, क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन हे आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये ॲड करायचं आहे. जसं डिहायड्रोहॅलोजिनेशन होतं तिथं रिमूव्ह करतो, तर इथं फक्त ॲड करायचं आहे. बघूया रिॲक्शन बघा, ॲडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड ऑर हायड्रोहॅलोजिनेशन. ॲडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड HX लाईक हायड्रोजन क्लोराइड, हायड्रोजन ब्रोमाइड, हायड्रोजन आयोडाइड कन्व्हर्ट्स अल्किन इनटू द करस्पॉन्डिंग अल्किल हॅलाइड. कशामध्ये कन्वर्ट करतं ते, अल्किलला अल्किल हॅलाइड्स, अल्किन्सना अल्किल हॅलाइड. आता पहिली मेथड होती बघा डिहायड्रोहॅलोजिनेशन, त्याच्यामध्ये आपण अल्किल हॅलाइडपासून अल्किन्स तयार करतो. सेम तशीच रिॲक्शन आहे, फक्त रिव्हर्स करायचं. तिथं काय करतो, तो अल्किल हॅलाइड्स आपण रिॲक्टंट घेत होतो, त्याच्यापासून अल्किन्स तयार करत होतो. इथं काय घ्यायचं, अगोदर रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट अल्किन्स घ्यायचे आणि त्याच्यापासून काय करायचं, आपल्याला अल्किल हॅलाइड्स तयार होतात. मग बघूया रिॲक्शन बघा, डबल बॉन्ड HX म्हणजे हायड्रोजन हॅलाइड, HCl असेल, HBr असेल, HI असतील, हायड्रोजन हॅलाइड असेल. मग काय होतं, एक हायड्रोजन एका कार्बनकडे जातो, दुसरा X दुसऱ्या कार्बनकडे जातो आणि त्याच्यातला डबल बॉन्ड निघून जातो. मग काय मिळतात आपल्याला, अल्किल हॅलाइड, CHCX, अल्किल हॅलाइड्स. समजली रिॲक्शन बघा, एक हायड्रोजन एका कार्बनकडे जाईल, दुसरा X दुसऱ्या कार्बनकडे, मग कार्बनची व्हॅलेन्सी
4 होण्यासाठी काय होतं, एक बॉन्ड ब्रेक होतो त्याच्यातला, कारण जर हे अटॅच केले तर व्हॅलेन्सी किती होऊ शकते, 5 होऊ शकते. त्यामुळे काय होतं, एक बॉन्ड तिथं ब्रेक होतो आणि सिंगल बॉन्ड होतं आणि एका कार्बनला H येतो, दुसऱ्या कार्बनला X होतो. अशी रिॲक्शन होते. मग जर HCl असेल तर एका कार्बनला H असेल, दुसऱ्या कार्बनला Cl. Br असेल तर तसंच करायचं. The order of reactivity of hydrogen halide is Hi is greater than HBr than HCl. सगळ्यात जास्त कोण स्ट्रॉंग रिॲक्ट होतं तर Hi, त्यानंतर HBr, देन HCl. तर नेक्स्ट आहे बघा, ॲडिशन ऑफ रिॲक्शन ऑफ HBr टू सिमेट्रिक अल्किन्स. तर सिमेट्रिक म्हणजे काय असतात, जे डबल बॉन्ड असतो, डबल बॉन्डच्या ह्या साईडला पण आणि इकडच्या साईडला पण तुमचे ग्रुप काय पाहिजेत, सेम पाहिजेत, त्याला म्हणतात सिमेट्रिक स्ट्रक्चर. आता हे बघूया आपण, ॲडिशन ऑफ HBr टू सिमेट्रिकल अल्किन्स. द ॲडिशन ऑफ HBr टू सिमेट्रिकल अल्किन्स इल्ड्स ओनली 1 प्रोडक्ट. जर सिमेट्रिकल अल्किन असेल तर काय मिळतं, ओनली 1 प्रोडक्ट. मग आता बघा, अल्किनचं स्ट्रक्चर काय, CH2 डबल बॉन्ड CH2, म्हणजे डबल बॉन्डच्या ह्या साईडला पण CH2 ग्रुप आहे, कडच्या साईडला पण काय CH2, त्यामुळे त्याला काय म्हणतात, सिमेट्रिक स्ट्रक्चर. मग इथं काय प्रॉब्लेम येत नाही, तुम्ही हायड्रोजन कुठल्या पण कार्बनला अटॅच करू शकता आणि Br कुठल्या पण कार्बनला, प्रोडक्ट एकच येतं. जरी ह्या कार्बनला तुम्ही Br अटॅच केला आणि ह्या कार्बनला जरी Br अटॅच केला तरी तुमचं प्रोडक्ट आहे सेमच येतं. त्यामुळं कुठंही इथं जर सिमेट्रिक अल्केन असेल तर H कोणत्या पण कार्बनला आणि Br कोणत्या पण कार्बनला तुम्ही अटॅच करू शकता. मग काय येईल, CH3 CH2 Br हेच प्रोडक्ट येणार आहे, ब्रोमो इथेन. आता इथं काय केलंय, CH2 ह्या CH2 ला Br अटॅच केलाय आणि ह्या C ला काय केलंय, हायड्रोजन अटॅच केलाय. तेच आपण ह्या आता उलट केलं तरी ह्या कार्बनला H अटॅच करूया आणि ह्याला Br करूया, तरी स्ट्रक्चर काय होईल बघा, CH3 इकडे काय होणार आहे, CH3, मग इकडे काय होईल, CH2 Br CH2 CH3, तेच स्ट्रक्चर मिळतं, CH3 CH2 Br हेच आपल्याला स्ट्रक्चर मिळतं. त्यामुळे जेव्हा सिमेट्रिक अल्किन्स असतात तेव्हा तुम्ही हायड्रोजन कोणत्या पण कार्बनला अटॅच करू शकता आणि Br कोणत्या पण कार्बनला अटॅच होऊ शकतं. खाली दुसरा अजून HBr, तेच स्ट्रक्चर दिले, ब्रोमो इथेन. बघा दुसरं पण स्ट्रक्चर, CH2 डबल बॉन्ड CH2. आता इथं काय केलंय, ह्या जो फर्स्ट कार्बन आहे त्याला Br अटॅच केलाय, त्यानंतरचा ह्या कार्बनला हायड्रोजन, मग काय येईल, Br CH2 CH3, ते स्ट्रक्चर आहे बघा, Br CH2 CH2 CH3, याचं नाव काय होतं, ब्रोमो इथेन. स्ट्रक्चर सेमच येतात जेव्हा सिमेट्रिक अल्किन्स असतात तेव्हा. जर अनसिमेट्रिक अल्किन असतील, अनसिमेट्रिक म्हणजे डबल बॉन्डच्या बोथ साईडला काय असतात, ग्रुप्स डिफरंट असतात. अनसिमेट्रिकल अल्किन्स असतील तेव्हा कंडिशन वेगळी असते. त्याच्यासाठी रूल आहे, कोणता रूल आहे तर मार्कोनिकॉफ्स रूल. त्या रूलमध्ये काय होतं, जो ह्याच्यातला निगेटिव्ह पार्ट असतो तो कुठल्या कार्बनला अटॅच करायचा आणि जो पॉझिटिव्ह पार्ट कोणत्या कार्बनला, हा रूलवरनं ते ठरवलं जातं. त्याच्यामध्ये कोणते प्रोडक्ट मेजर मिळतो आणि मायनर मिळतो. जसं आपण सॅझेफ रूल बघितला होता तसाच हा रूल आहे, मार्कोनिकॉफ्स रूल. आता ते आपण खरं तर नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार आहे. आजच्या लेक्चरमध्ये इतकंच बास. आजच्या लेक्चरमध्ये जेवढ्या रिॲक्शन झालेत, आता डिहायड्रोहायलोजिनेशन जी ही लास्टची रिॲक्शन आहे ती फक्त आपण हाफ बघितले, म्हणजे फक्त सिमेट्रिक अल्किनसाठी बघितली. इथं काय प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही हायड्रोजन कोणत्याही ग्रुपला अटॅच, कुठल्या पण कार्बनला अटॅच करू शकता आणि Br कोणत्याही याला अटॅच करू शकता. पण जेव्हा अनसिमेट्रिकल असतात तेव्हा रूल आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार आहे. आता आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करतोय. थँक्यू.